तुमची माझी जोडली असे माझ्या ममताची सारी तुम्ही दिली बहार देवत देऊ शक्ती तुझ्याची ही मशाल शब्दाची ही माझ्या लुटा तुम्ही मशाल माझ्यावर प्रेमाची ही पाखरता चाल माझ्या देण सर्व काळ मला आला नमस्कार मंडळी, सर्वांना गणेशोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा आणि आनंदाची पर्वणी या ठिकाणी सानवी सचिन शिंदे यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक आलेले आहे. मी त्यांचा सतत आभारी, धन्यवाद. तर या ठिकाणी संदीप दादा उतेकर, रामचंद्र बाबा उतेकर आणि समस्त उतेकर परिवार यांच्या वतीने या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी आपल्या लोककला जतन व्हाव्या, एकंदर लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि एवढ्या 8 गावांमध्ये एवढं ठेवण्याचं धाडस दरवर्षी संदीप दादा करत असतात. त्याबद्दल मी त्यांना भरभरून धन्यवाद देतो संपूर्ण परिवाराला. कारण का सगळे मोठे मोठे बहुतेक महाराष्ट्रातले पण कलाकार या ठिकाणी आणून झाले, सगळे लोककला या ठिकाणी व्हाव्या उत्कट भावना त्यांची असते. आणि इतर सर्व ज्ञानवंत मंडळी आहे, वाचक आहे, त्यामुळे इथे कार्यक्रम करताना सुद्धा डोक्यावर बरेच वजन असतं की आपण बोलताना आपण 10 वेळा विचार करायला पाहिजे. मी संदीप दादा उतेकर आणि संपूर्ण परिवाराचे मनापासून आभार मानतो. त्यांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देतो की या कार्यक्रमासाठी तुम्ही आमची निवड केली त्याबद्दल. कारण का हे घरचा संबंध झालेला, फक्त दादाने फोन करावा आणि आम्ही कार्यक्रम करावा एवढी बाकी आहे. आणि त्याबरोबर माझे असलेले फॅन नितेश दादा सकपाळ त्यांची खास फरमाईश असते. आणि या ठिकाणी धामण शिंदेवाडी ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत, माझ्या मित्र परिवाराचा कार्यक्रम त्यांच्या ठिकाणी होत असतो. प्रमोद दादा उतेकर यांच्याकडून 500 रुपये आणि नितेश दादा सकपाळ यांची फरमाईश आहे. हे गाणं सारा गाव झालं सुरू नंतर गाण्याच्या वेळेला की मी जास्त वेळ काही बोलत नाही. मग अशी निवेदक दादांनी सुद्धा या ठिकाणी भरभरून सांगितलेलं आहे त्या लोककलेविषयी. मी जास्त वेळ तुमच्यानी माझ्यामध्ये घेणार नाही. लागली महाकाळ पोहोचा कसं नॉनस्टॉप या ठिकाणी खरं म्हणजे म्हणतात ना, आता आपल्यापेक्षा लहान आहे पण का होता सामना करायला आले की सामनाच जावं, सामन्याला तयार झाले म्हटलं की आपलं बरोबर त्यामुळं हा काय 19-20 करून जमत हत्तीला मुंगी सुद्धा भारी पडतोय की नाही. त्यामुळं बारीक चुकाट म्हणून दया करण्याचा उपयोग पण नसतो कधी कधी, पण असू दे बोलून वापरून घेऊ. आणि म्हणून वैदाई शेलार, शाहीर वैदाई शेलार आणि त्यांचे वडील या ठिकाणी विवेकजी शेलार यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तुम्हाला सगळ्यांचे शुभाशीर्वाद देतो, जास्त वेळ घेणार नाही आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. शिवगौरी सुत हे नटराजा मंगल मूर्ती गणराया रंग भरावे रंगणी देवा
लागतो येऊन तुझ पाया भैरी जोगेश्वर केदारनाथ आळवितो मी तुझा नावाचे हे राखीसी वैभव नित्य सुखवी तो माता. माझी ग्रामदेवता झाली आणि या गावचे असलेलं जागृत देवस्थान समस्त महाराष्ट्राहून या ठिकाणी भक्त मंडळी येत असतात. हे पवित्र तीर्थस्थान बनलेलं आहे. चोरवण्याची भूमी उभा नागेश्वर माथ्यावर डोंगर माथ्यावर आहे. या रामवर्धन मातेचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचे शुभ आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी स्तवन सादर करतोय. फक्त एक ओळ सगळ्यांना तुम्ही माझे मी तुमचे म्हणून हक्कानं सांगावसाठी म्हणून एक स्तवनाची ओळ घेतोय की जी गरज आहे. बाकी सर्व धर्म आपापल्या पद्धतीने जागरूक आहे. आपल्या धर्माचे एकनिष्ठ आहे. फक्त आपण असे एकमेव हिंदू धर्मीय आपण आहोत की आपल्या धर्माला आपणच गालबोट लावणारी मंडळी आणि म्हणून आपण एक रण काळाची गरज आहे. कारण का हे हिंदू राष्ट्र होतं आहे आणि उद्याही राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण हिंदू म्हणून अभिमानानं वागलं पाहिजे. एक राहिलं पाहिजे. जातीपाती विसरून धर्म म्हणून एक राहणं गरजेचं आहे. कारण का की हे हिंदू राष्ट्र आपल्याला बनवायचं आहे. हे हिंदू राष्ट्र साधी होत नाही. ईश्वरानं जगाच्या पाठीवर सतयुग असू दे, त्रेतायुग असू दे, द्वापर असू दे, कलियुग असू दे, ईश्वरानं अनेक देश आहेत. कुठल्या देशामध्ये राम जन्माला जेव्हा तिकडे दुसरा ट्रम्प वगैरे जन्माला आला नव्हता है की नाही. ईश्वरानं धर्म कार्यासाठी अवतार धारण केला. तो केवळ आणि केवळ भारत भूमीमध्ये आणि ही भारत भूमीचे विक्रांत म्हणून धर्मासाठी आपण एक असलं पाहिजे आणि एक आहोत किंवा हिंदू म्हणून जर मिरवायचं असेल तर आपल्या कपाळाला हिंदू म्हणून टिळा लागला पाहिजे. मुसलमान जपतात ना सगळे धर्मीय आपला पेहराव संस्कृती जपत असतात. हिंदू धर्मियांनी टिळा का लावावा. ज्याच्या कपाळाला टिळा नाही त्याचं तोंडही पाहू नये असं धर्मशास्त्र सांगतं. एक लक्षात ठेवा. आणि म्हणून गणरायाचा दिवस आहे. सर्वांनी आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर टिळा आपल्या भाली लावा. कारण का इथं आत्म्याचं स्थान आहे. इथनं चक्र चालली जातात. आत्मा हृदयात नसतो. ती स्पंदन आहे. पंपिंग स्टेशन आहे रक्ताचं. आत्म्याचं पूजन झालं पाहिजे आणि हिंदू म्हणून मिरवलं पाहिजे. अरे मी हिंदू धर्मी आहे. सगळे तरुणांनी मस्करीवर घेऊ नका. हिंदू म्हणून गोळ्या घालताना आणि हिंदू म्हणून काय चीज आपण दाखवली आहे देशानं. आणि म्हणून आपण हिंदू म्हणून जागृत व्हावं त्यासाठी 2 गोळी घेतो आणि नंतर स्तवन एक वेगळ्या पद्धतीनं या परिवारासाठी घेतो. आणि एकदा जोरदार टाळ्या माझ्या भोलेनाथांसाठी होऊ दे. कारण का आज माझा बँजोला उपस्थित नाही. काही कारणामुळे इकडे पोहोचू शकलो नाही. पण त्यांनी बँजोचीही उणीव भासू दिली नाही आणि कीबोर्डची उणीव भासू दिली नाही. तुम्हाला कळलं का. एका कीबोर्ड वरती बँजोही वाजवलं आणि ऑर्गनही वाजवलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाते. माझी सगळी गाणी त्या माणसाने रेकॉर्ड केलेली संगीत दिलेले. ही साधी गोष्ट नाही. एकाच वेळेला बँजोचं टोन काढायचं आहे की म्हणाल बटन दाबलं की बदलते. पण ते करणं पण साधी गोष्ट नाही. म्हणून मी पुन्हा एकदा आभार काय केलो म्हणतो सगळ्यांचे. हे धर्म रक्षिला तू देवाचा लढून. कारण का धर्मासाठी जन्म घेतो त्याला किंवा धर्म रक्षणासाठी ज्याच्यातून कार्य करतं त्याला विष्णू म्हटलं जातं. विष्णू ही व्याख्या आहे. ज्यानं धर्म रक्षणाचं काम केलं, धर्म उद्धारण्यासाठी काम केलं, त्या अवतारी पुरुषाला विष्णू मानलं जातं. ही विष्णू ही व्याख्या आहे. आणि विष्णू रूप या ठिकाणी राम होते, कृष्ण होते. आणि म्हणून हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून. शेळी नको, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळूला मिरवा तुम्ही हिंदू बनून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळूला मिरवा तुम्ही हिंदू बनून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळूला मिरवा तुम्ही हिंदू बनून. शेळी नको जगा
पूर्वजांनी आपल्या असे तो धर्मला हे धर्मद्वेष करते त्यांना नाव नडूला धर्मद्वेष करते त्यांना नाव नडूला हे शेळी नको ये शेळी नको जगा तुम्ही बाग बनूला आळवीला विरवा तुम्ही हिंदू म्हणला जगा तुम्ही बाग बनूला आळवीला विरवा तुम्ही हिंदू म्हणला नको जगा तुम्ही बाग बनूला वाजतीला विरवा तुम्ही हिंदू म्हणला नको जगा तुम्ही बाग बनूला वाजतीला विरवा तुम्ही हिंदू म्हणला सनातन हिंदू धर्म की हे तुम्हाला सांगावंसं वाटलं आणि सांगण्यात काळाची गरज आहे. धर्मासाठी तर शंभू राजाने बलिदान दिलं. आपण काय करू शकतो? ऐक ना, टिळा तरी लावून मिळवू शकते की नाही? अरे टिळा लावायला सगळी दुनिया धनादी पाहिजे की नाही. आणि म्हणून आपल्याला जर धर्मासाठी बलिदान दिलेले जर राजा आपल्यासमोर आदर्श आहे तर आपण आपल्या धर्मासाठी एवढं तरी करा, आपल्यासाठी चांगलं आहे. तुमच्या बाळाकडे बघितल्यानंतर फ्रेश म्हणा वाटतो. जर एखाद्याच्या कपाळाला जर टिळा नाही ना, हे नाही कसं वाटतं बघा चेहऱ्याकडे बघून. आपला चेहरा तुम्ही टिळा लावल्यानंतर बघा आणि असा चेहरा लावा, हिंदू म्हणून लावा. तर हिंदू धर्म आहे म्हणून सांगा. तुम्ही म्हणाल का हिंदू सांगायला पाहिजे, धर्म हिंदू धर्मी आहे ते सांगायला पाहिजे, टिळा लावायला पाहिजे का? अरे ते कधी मिरवाल? हिंदू म्हणून जन्म घ्यायला अनेक वर्षाचं पुण्यपदरी असावं लागतं जन्माचं, साधं नाही. इतर धर्मामध्ये आपण का नाही गेलो? आपण एवढे भाग्यवान आहात, आपला देव आपल्या दारात वर्षातून एकदा येतो ना. कुठल्या धर्मामध्ये येतो काय सांगा? एवढं भाग्यवान आहात आपण. देव दारात येतो वर्षाने. शृंगार माझी माऊली दारात येते. अजून काय पाहिजे? हा आनंद कुठेच नाही. तो केवळ आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि म्हणून मिरवलं पाहिजे. हे पोट तिडकीन सांगतोय, एवढ्यासाठी सांगतोय. मी आज जवळजवळ 2 महिने जागरणाचा आहे. 4-4 वाजेपर्यंत आमचे जागरण असतात. गणपती बोलून 4 वाजता मोकळा झालो. पण ही सेवा आहे, दादाची सेवा आहे. असा कार्यक्रम खरं घेणं मला घरात विरोध असतो, पण तो खेळतोकाची प्रेमळ माणसं त्याला शब्द नाकारता येत नाही. एवढं जागरण करून सुद्धा तुमच्यासमोर आज सेवेला उभा आहे. असू दे. या ठिकाणी प्रार्थना घेतोय की या गोटेकर परिवाराला कारण घर बांधल्यापासून हे 13 वर्ष मगाशी ऐकण्यामध्ये आलं आणि अखंडित या ठिकाणी सेवा दिलेली आहे. लेडीज जेंट्स शक्ती दूर ठेवणं ही साधी गोष्ट झालेली नाही. असंख्य खर्च ह्याच्यामध्ये जेंट्सच्या जवळजवळ 2 सामने होतील. एवढं लेडीज आणि जेंट्सचा खर्च आहे. दादाने तुम्हाला परवानगी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्याला आभार मानतो. सुरू करतोय. बाईने सांगलंय मी प्रबोधन करायचंय म्हणून स्तवन हे राष्ट्राचा समर्पित असं म्हणून ओळख घेते. आता स्तवनाला बाई सुरुवात करतोय मी. तिथे म्हणजे 2-2 स्तवन गायला येऊन सांगेल काय सांगायचं. दोन घेतो माझ्याकडे 2-2 आहे की नाही. एखाद्यानं 2 बायका केल्या त्याची क्षमता आहे 2 बायका पोचण्याची, आहे की नाही. माझ्याकडे तेवढा पावर नाही मी 2 काय 4 गाडी देईन, आहे की नाही. मला कमी टाइम मध्ये द्यायचंय. आले आले घरी हे गणराज झाले मकरा मध्ये हे विराज. आले आले घरी हे गणराज झाले मकरा मध्ये हे विराज. बघा भक्ती भावे जपुनी नावे सेवा करते तुझी की अनिवा. सुखी ठेवी उते घर, सुखी ठेवी उते घर परिवार. सुखी ठेवी उते घर परिवार. सुखी ठेवी उते घर परिवार. आले आले घरी गणराज झाले मकरा मध्ये विराज. भक्ती भावे
सपनी यादावे भगवती भावे सपनी यादावे सेवा करती तुझी यादी सुखी देवी तुझे परिवार सुखी देवी तुझे परिवार सुखी देवी तुझे परिवार सुखी देवी तुझे परिवार कबीर रत्नाकर रणी विराजे बोला कंदरदास वळीचा शिवचंद्रनाथ मंडळाची भरवाडी शाखा नवदूत मित्रमंडळ शाखा मुरडे गोटलवाडीचा बोल तू रे या ठिकाणी गण सादर करतोय. गण या ठिकाणी वेगळा गण सादर करणार आहे. आजचा दिवस गणेश चतुर्थीचा आहे.
तुम्हाला आपल्या हिंदू धर्मातल्या काही गोष्टी ज्ञात असायला पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी वेगळा गण साजरा करतोय. आजच्या दिवसाचं महत्व फार वेगळं आहे. आजच्या दिवसाला गणराय प्रत्येकाच्या घरोघरी येतो तो भाग वेगळा आहे. पण याच दिवशी द्वापार युगामध्ये श्री हरीचं बारस याच दिवशी झालं, तेही गायीच्या गोठ्यामध्ये झालं. हे तुम्हाला ज्ञात असायला पाहिजे. हा दिवस साधा नाही की याच दिवशी श्री हरीचं बारस गर्भ मुलींनी गायीच्या गोठ्यामध्ये केला. तर तुम्ही म्हणाल हे काय काहीतरी सांगतो, एवढा राजा होता, नंद राजा होता, गवळ्यांचा राजा होता, गोठ्यामध्ये कसं करेल? पण गर्भ मुलींनी सांगितलं नाही की जर तू जर थाटामाटामध्ये जर बारसात करशील तर या नंदाला मुलगा झालेला हे कंसापर्यंत बातमी जाईल आणि हे होता कामा नाही. 12व्या दिवसाला आपला बारस झालंच पाहिजे आणि तेही त्यांनी गायीच्या गोठ्यामध्ये केलं. हाच विषय या ठिकाणी गणाचा सादर करणार ते तुझ्यापर्यंत कळावं आणि म्हणून गण सादर करते. साधी गोष्ट नाही. बारस तुम्ही अष्टमीपासून दिवस मोजा. अष्टमीला जन्मला बरोबर आहे, तिथनं बरोबर 12 दिवस चतुर्थीला होतात का नाही ते बघा. मोजा दिवस कॅलेंडरवर घरात गेल्यानंतर बघा. हे मी माझ्या मनचं जोडून आणलेलं नाही. मी जे वास्तव वाचल्यानंतर लक्षात आल्यानंतर बरोबर कॅलेंडर उघडलं तर त्या दिवशी अष्टमी पासून 12वा दिवस हा चतुर्थीचा येतो आणि या चतुर्थीला मी गणराय येतोच. पण त्याच दिवशी श्रीहरीचं नाव ठेवलं गेलं. हा साधी गोष्ट नाही आजच्या दिवसाचं महात्म्य आणि म्हणून गण साजरा करतोय. श्रावणात या अष्टमीला जन्माला आला हा गणनिळा, झाला आनंद धरतीला, केलं बारस हे नंद राजानं गण तुझ्या चतुर्थीला, केलं बारस हे नंद राजानं गण तुझ्या चतुर्थीला. चतुर्थीला
नितेश दादांची फरमाईश आहे, मी जर नाही घेतली आहे की नाही या तिकडे यायला नको. आणि म्हणून हे गाणं गावात झालं सुद्धा सगळीकडे तीच अवस्था आहे की नाही. सगळी मंडळी आज मुंबई पुण्याला आपल्या पोटा पाण्यासाठी गेलेले आहेत, पण गाव आपले गावाच्या गावं ऊस पडले पडत चाललेले आहेत. आणि म्हणून हे गाणं हे गाव पूर्णपणे कधी पाहणे हे आज आम्हाला वाटत नाही का. गावाकडे थोडीच मंडळी राहिलेली आहे आणि म्हणून हे गाव बहरून जावं, इथंच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या. हे म्हणतात ना समृद्ध असलेलं कोकण आहे आणि म्हणून ते समृद्ध व्हावं हे गाणं तुझ्याकडे मागणी आहे. आणि म्हणून त्यांनी फरमाईश म्हणून गण सांगितलं या ठिकाणी घेतोय. हे गणा बघ गावा झालाय सुना, सारे जाती मुंबई पुणा, गाव बहरेन कधी हा पुन्हा. हे गणा सारा गावा झालाय सुना, 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 सारे जाती मुंबई पुणा, गाव बहरेन कधी हा पुन्हा, सारे जाती मुंबई पुणा, गाव बहरेन कधी हा पुन्हा. आणि बाई लगेच आल्यानंतर सांगतात हे की नाही, बोला सांगतात बुवा माझ्याकडे लक्ष द्या हे की नाही. आम्ही बारीला आल्यानंतर आमचं लक्ष तुमच्याकडेच असतो, अख्खा लक्ष दुसरीकडे आहे की नाही. तू काय बरोबर बारी करायला आले आहे की नाही. हा काय म्हणते, काय म्हणते ती लव यू बुवा, काय म्हणली आणखी. मला म्हणते असा दरकार नाही. हॅलो 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 मला म्हणते असा दणका देत ना, दणका कोण देतो हिलाच कळत नाही. दणका मला सांगते दणका देईन म्हणून, मी असा कचका देईन माहित नाही. एका कचक्यात पण नाही आहे की नाही, एक असा वार केला शब्दाचा. आता तिने गवळण गायली, गवळण तुला बुवा लक्ष दे कशी गवळण झोपते बघ. हे शब्द कुणाचे आहे की नाही. माझी गवळण होती 10-1 वर्षापूर्वी, नाचवीन माझ्याच आहे की नाही. हेच फक्त भाकल बुवाचं फक्त ते ओढायचं, बाकी सगळं जोडायचं. याच्या पलीकडे तुम्ही माझ्याकडे करू नका. पण तुम्ही आता म्हटलं ना फाशी तुझ्याच आहे की नाही. आता तुझी काय हंडी काय मोकळी आहे काय, ती अशी फोडीन ना असं फटकं ते. माझ्याबरोबर बाई या शब्दाचा खेळ करायला लागू नको. तुझी चाल कशी होती ना, चाल जिथे बोल होते दह्या दुधाचे माठ, हे नाच शर्यतीचं काहीतरी चालेल ऐकू. दह्या दुधाचे माठ घेऊन आमच्या डोईवर, घडा मारीला दुरून आमच्या माठावर, तू परत ना कर. रत्नाकर होईल ते तुझी चाल अशी होती. आता माझी ओळख कशी बघा, लवकर चाल साधारण लक्षात येतो, बोलून मोकळा होऊ नये की नाही. आणि म्हणून मी काय म्हणतोय, माठ दह्या दुधाचे टांगून ठेवलेस दांडीवर, दांडीवर ठेवलं जोडून दांडीला बांधून. माठ दह्या दुधाचे टांगून ठेवलेस दांडीवर, मला हवाय हे वाय, हे वाय दही, हे वाय दही, हे नाही ते वाय, हे वाय
म्हणतो ना हे वय नाही ते नाही हे वय दही हे हवय दही आहे की नाही मला हवय दही मला हवय हे वय दही हे वय आहे की नाही मला हवय हे वय दही देशील नाही तर देईल फटके हे गांडीवर मी असं आणि मी बोलायला घाबरत नाही बरं का माझा जर शब्द चुकीचा नाही तुझ्या गांडीवर आहे की नाही बाईला ग म्हणतात र म्हणतात काय सांगा ना मला हा त्याच्यामुळे मी घाबरत नाही माझं जर मिनिंग सरळ आहे ना बुवा म्हणतात हे सगळे लोक म्हणतात मागा बुवा हे पाचवट मागा जण बरा होता गवळणीवर आल्यावर बिघडला पण तुम्हाला सांगतो माझा रंग हा स्त्री हरीसारखा आहे स्त्री हरीला 16 सहस्त्र नारी भोगल्या म्हणतो आपण पण हे साफ चुकीचं आहे श्री हरीला त्या नारीला आधार मिळावा त्यांना काहीतरी वारस कोणतरी म्हणतात ना त्या गोपाला आधार म्हणावा आणि म्हणून त्याच्याशी लग्न केलं स्त्री संघ केला नाही आपण सरळ म्हणतो तसं आम्ही अंतरातनं त्या भोग नसतात त्याचा आशय वेगळा असतो फक्त मारा त्या पद्धतीचा आम्ही करत असतो हे लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही मारा करून त्याच्या पलीकडचं वेगळं आणि हे ज्यांना कळलं ज्याला मराठीचा म कळलं नाही त्याला महाकाळ गोवा कधी कळणार नाही लक्षात ठेवा म्हणून माझ्याकडे अस्तित्वाचं जे फील आहे ना हे की नाही जेव्हा 17 लपडे आता 47 50 ला झुकलंय की नाही आणि म्हणून आता गवळण घेतो बघा महाकाळ पिंपरी कोण ना काय हा तर या ठिकाणी माझी गवळण घेतात साधी सोपी या ठिकाणी महाकाळ फॅन पिंपरी खुर्द गांडीव धनुष्याचं गोल गोल अंड झालं पाहिजे फरमाईश आणि म्हणून मी साधी गवळण या ठिकाणी घेणार आहे आपण म्हणतो ना हे आळ घेतात गवळणी अगं तुझ्या कानात फोडलाय माठ म्हणते तुझ्या कानात फोडला यशोदा सांगते तू खात्री कर त्या पोराने फोडला नाही का तुझ्या नवऱ्यानं फोडला नाही रागान खात्री कर सांगशील ना सांगशील फोडलाय कोणी तो सांगशील बरोबर आहे ना कुणी फोडलं तो सांगशील एवढाच विषय बाकी काही चुकीचं नाही ना सांगशील कुणी फोडला तो आता आहे का माटा फोडला म्हणते कशी तू कोणी नसे हा तुझ्या माटा फोडला म्हणते कशी तू कोणी नसे हा तुझ्या खात्री करून ये आधी तुझी तू उगाच का पण सुजा उगाच का सुजा तू खात्री करून ये ना सांगशील कुणी फोडला तो उगाच का पण सुजा सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी सांग कोणी फोडला तुझा सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी कोणी फोडला तुझा कोणी फोडला तुझा कोणी फोडला तुझा गपोरी कोणी फोडला तुझा फोडला म्हणते कशी तू खात्री करून ये आधी तुझी तू उगाच का पण तुझा Put it
नॉर्मल याच्यात नाही का नाही वार आहेत ना वारच करायचे. आता बाईने प्रश्न विचारले मध्यम रुची उंची किती काय म्हणजे बापसानीला कोणी शिकवलं होतं काय माहित नाही. मध्यम रुची उंची किती हा प्रश्न कोण आहे कुणाला माहिती आहे काय? मध्यम रुची हा ऋषी आहे का देव आहे का माणूस आहे का जनावर आहे काय? तो ऐकवत नाव आहे काय? मध्यम रुची उंची किती काय त्याला अर्थ आहे काय? विवेक बुवा जरा तुमच्या गुरुला विचारून या. मध्यम रुची हा कोण आहे? माझ्या वाटणामध्ये राजा होऊन गेलेला आहे. माझ्या वाटणामध्ये मध्यम रुची नावाचा राजा होऊन गेलेला आहे. ह्याच्या पुढे काय नाही काय कागद पुढे हा त्याच्यावर सही नाही का काही नाही. म्हणजे कुणी प्रश्न दिला हे पण कळत नाही. सही तरी कर पाहिजे. पोर एवढी शिकलेली आहे सही केल्यानंतर आपल्या हस्तात आपल्याच लेटर सिद्धी होतं का नाही एवढी अक्कल नाही मिळेल असा कुणाला पण चेक देऊ नको आहे की नाही. उद्या कुणाला पण तुझा चेक देशील कोण पण सही करेल पेना त्या प्रश्नावर नाही सही नाही काय आणि म्हणजे मध्यम रुची उंची किती कुणी दिले ना त्याला सांगा नाही तर माझ्या समोर आणा. तुम्हाला काय तू आधार द्यायला लागतो की हा आधार आहे बरोबर ना. कुठल्या तरी बेचा काहीतरी द्यायला लागतं. कुणाला माहिती आहे मध्यम रुची काय आहे तो कशात काय नाही. मध्यम रुची उंची किती हा आपण सांगितलं नागेश्वरीची उंची किती का हा बघून मी पुराणात नाही असं मानत नाही पण मध्यम रुची आपण शोधायला लागल्यानंतर सापडतो. पण कोण माणूस आहे जनावर आहे का काय आहे कुणाशी काय केलं होतं असं तरी पाहिजे. आणि हे जर प्रश्नाची जर सांगड तुला बांधता येत नाही तर प्रश्न घालू नको बाई. मी त्या प्रश्न मी जे ऐकलेलं आहे हा प्रश्न सही आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेला शोध घ्यायला लागलो तर मला मध्यम रुची नावाचा राजा भेटला. पण त्याच्या हातात 3 उंची राजाची उंची त्याच्या हाताच्या 3 हात आहेत एवढंच म्हणायचं. पण ज्यावेळेला गावेल तेव्हा तुला उत्तर दे. पण प्रश्न कसा टाकावा ना ते नीट अभ्यास करून प्रश्न टाक हा तुला सांगणं आहे. आणि माझा विषय असा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते आणि त्यांची नावं काय एवढाच माझा विषय आहे. आणि बाई तुला उत्तर देता आला तर बघ चुकीचे उत्तर मी मान्य करणार नाही. कारण काय या प्रश्नाचं उत्तर मी कडवईला 21 दिवसाचे गणपती आहेत त्यावेळेला तिकडच्या लोकांना मी आश्वासन दिले तुम्हाला ग्रंथासहित प्रश्न पडतो आहे का नाही. कुणाचा अवतार हा काय येड्यासारखा काय मनाचा सांगताय काय कुठल्या गुगलचा सांगताय हे का आता सगळं गुगलवर गेलंय का त्यातला बघून प्रश्न विचारले काय. आणि म्हणून ग्रंथासहित मी तिथं उत्तर ते सांगून हा प्रश्न माझा मिटवणार. कारण लोकांना पण कळणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाचे अवतार होते त्यांची नावं आहे की नाही असणं पण गरजेचं आहे की नाही. आपला जर राजा पूर्वजन्मीचा कोणतरी असेल की नाही हे आपल्याला कळलं हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून ते युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कधीतरी कळेल. 21 दिवसाच्या गणपतीला मी सांगणार त्याच्यामुळे मी आता उत्तर तुम्हाला सांगणार नाही तेव्हा तुम्ही युट्यूबला बघा बरोबर. आणि तिकडे शब्द दिले आता म्हणून माझा उपयोग नाही होणार. आणि म्हणून माझ्याकडे ग्रंथासहित तिथे वाचायला देईल हा माझा प्रश्नाचा विषय झाला. आता बाईने पद गायला तुझं मारीच्या किती जुने विषय मला सांगा. आता मी इथे एक पद काढलाय तो मला म्हणू का नको म्हणून अशी भीती वाटायला लागली. असू दे काहीतरी घेईन मी असू दे कारण का तो असा असू दे. आता या बाईचं नाव वैदई बाई नाही पोरच आहे झाली अजून लग्न व्हायचंय तर तिचं नाव वैदई. आणि पुराणामध्ये सीतामाईला वैदई म्हटलं जातं. सीतामाईचं नाव वैदई होतं. हे सगळ्यांना तुम्हाला पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कळेल. माझ्यातलं चांगलं तेवढं घ्या बरं का. तुम्हाला वाटत असेल हा डबल मिनिंग काहीतरी फटकन बोलून गेला चुकीचं असेल तर मी मला शिव्या घाला काही करा मनातल्या मनात काय प्रॉब्लेम नाही. कारण मी खरं बोलतो मला माहिती आहे. आणि ह्या पापातून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे जे अभ्यास करायला लागतो ते मी नित्याने करीत असतो. साधी गोष्ट नाही देवांवरनं किंवा लिखाण आपण डायरेक्ट बोलायचं आहे तेवढे आपण मोठे नसतो पण त्यासाठी सुद्धा साधना असते आणि ती करण्याचं कमी करत असतो. आणि म्हणून मी बिंदास बोलतो. आणि म्हणून तर ती वनवासाला सीतामाई जाते 14 वर्ष वनवासाचा काळ असतो. आणि त्यावेळेला अत्रि ऋषींची पत्नी अनुसया भेटायला येते आणि ती त्यांना वर देते. त्यांना भेटल्यानंतर सीतामाईला भेटल्यानंतर रानातली जी फुलं केलेली ती वेणी होती गजरा होती. आता म्हणतात ना वनवासात काही वेणी केली नव्हती सीतामाईने असा बो बांधलेला वनवाशी
तर त्या बोच्यामध्ये गुलाबाचं फुल ते तिला फुलावर साधा विषय आहे की नाही कुणाच्या वैद्यीच्या वैद्य म्हणजे कोण सीता हा? तिला काय लागायची गरज नाही मी काय तिला म्हणत नाही तिच्या ही वसाडी काय कोण म्हणत नाही सुद्धा केस ठेवणार नाही हा गो बालपाची मी घालतो हा आणि वर दिला आणि तिला वर दिला की हे वनवासाच्या काळापर्यंत ती सुकणार नाही फुलं असं फुलं आणि ती सुकली नाही असं सीतामाईचं वर होतं कुणी घातलं वैदेहीच्या कुणी घातलं अनुसयेने अतिऋषीच्या पत्नीने त्या ठिकाणी फुलं घातली वेणी घातली हा विषय आहे कुणाच्या वैदेहीच्या संपला विषय समजला बुवा असरानामध्ये फिरताना येऊन गाठल मोक्यामध्ये बघ वाटते माझ्या वैदेही तुझ्या ठीक नाही भेटल्यानंतर मजा वाटली एवढी भेट झाली ऐक नाही लक्ष्मीची भेट झाली सीतामाई लक्ष्मीचा अवतार आहे लक्ष्मीची भेट झाली बघ वाटते माझ्या वैदेही तुझ्या कसं घातलंय मोच्या मध्ये बघ वाटते माझ्या वैदेही तुझ्या कसं घातलंय गांडीव धनुष्याचा विषय आहे सगळ्यांना आणखी एक गोष्ट सांगतो की जी ही शस्त्र होती जी पांडवांनी शस्त्र लपून ठेवली होती ती शस्त्रे
शमी वृक्षावरती शमीचं झाड प्रत्येकाने दारात लावा. त्याचं दर्शन हे मुंगसाचं दर्शन घेण्याप्रमाणे असतं आणि म्हणून त्याचं दर्शन घेतल्यानंतर दिवस चांगला जातो. मुंगसाचं तोंड बघितल्यानंतर दिवस चांगला जातो का नाही? घेऊन बघा. म्हणजे अनायासी करतो असं रोजच घडत नाही, मुंगूस येत नाही, पण दिवस चांगला जातो. ही शास्त्रातल्या गोष्टी आहेत. तसा शमीचं दर्शन घेतल्यानंतर मी माझ्या घर झाडत म्हणजे म्हणतात झाड माझ्या अंगणात आहे, मी लावलं आहे स्वतः आणि म्हणून त्या शमीवरती शमीच्या वृक्षावरती ही सगळी पांडवांची शस्त्र मग भीमाची गदा असेल आहे की नाही, सगळी परशी कोणत्या काय त्यांची शस्त्र होती ती सगळी त्या शमी काटेरी झाड खैरासारखी पानं असतात. तर त्याच्यावरती आणि ते देवाला पण प्रिय असतात. शमी दुर्वा देवाला व्हायचे असतात. त्यामुळे शमीचं झाड लावा. तिकडं नर्सरी मधलं घ्या, काटेरी झाड असलं तरी घ्या आणि त्याचं फळ घ्या. त्या झाडावरती अनेक शस्त्र होती. त्यामध्ये श्रेष्ठ कुठलं शस्त्र होतं तर ते गांडीव धनुष्य. आता काय त्याचं नाव आपण ठेवलेलं होतं काय गांडीव? अनेक शस्त्र होती पण त्यातलं श्रेष्ठ शस्त्र कोण होतं? अनेक शस्त्रातील नाही ही जी शस्त्र होती हिच्यातील ही जी शस्त्र होती हिच्यातील हाय गांडीव. बघा गांडीव मी चुकीचं म्हणत तरी बिंदास बोलतो बाबा. हाय ते हाय की नाही. आता तीच चालाय म्हणून आण्याचा लगेच घेतो. होते अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या घाडीवर तुम्ही ऐका हो बर सांगतोय खर हिच्यातील हाय गांडीवर. होते अनेक शस्त्र त्यात बघा होते आघाडीवर. आघाडीवर कोण होतं है की नाही? ही जी शस्त्र हिच्यातील हाय कोण तर गांडीवर. सोपा मी नाही करत. होते अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या घाडीवर तुम्ही ऐका हो बर सांगताय खर हिच्यातील हाय गांडीवर. ऐका हो बर हिच्यातील हाय गांडीवर. पिंपळीवर आले बरं का. आणि ही मंडळी तिकडे संगमेश्वरला 2 तासाची रनिंग तिकडे गेलेली आहे. एवढी सगळी मंडळी त्याच्यासाठी घेतो. मी भागेबोला गाणं घेतो होतं. चांडाळा म्हणजे म्हणतात ना कपटी माणूस किंवा दृष्ट नाक्षर असतो त्याला चांडाळा म्हणतात. तर त्या वाल्मिकाला वारुळा लागली, मुंग्या लागल्या ना अंगाला. लागल्या कशा ह्या मुंग्या ह्या चांडाळा केले पाप. तर आता माझा विषय बाई इकडे लक्ष देऊ नाही वैद्यही बाई. आता विषय असा घेतोय की द्रोणाचार्याला अर्जुनाच्या वरचढ झालेला शिष्य कोणाला बघायचं नव्हतं. अर्जुनच माझा शिष्य मोठा अख्ख्या जगात धरून झाली तोच. पण एका रात्रीला असं या म्हणतात ना त्याचं जे आश्रम होते त्या आश्रमातनं फिरत असताना बाहेर उंच झाडाला टाकलेला पक्षी आणि त्याचे एक बाण मारल्यानंतर दुसरे म्हणजे एक बाण एका डोळ्याला मारल्यानंतर तो फिरल्यानंतर लगेच दुसऱ्या डोळ्याला बाण लावणारा जो धनुर्धारी पहिला त्यावेळेला ते अवाक झाले की या अर्जुना तुझ्यावर चढतो कोण आहे? मी रात्रीचं बघितलंय. तुझ्यावर चढतो कोण आहे? वरचढ आपण म्हणतो ना ह्याच्या वरचढ आहे ठीक आहे. ह्याच्या वरचढ ढोलकीवाला आहे, ह्याच्या वरचढ हे आहे. तुझ्या वरचढ तो कोण आहे? मी रात्रीचं बघितलंय. मी तो एक बाण नाही डोळा फोडला लगेच दुसरा बाण मारला फिरत नाही तो दुसरा डोळा फोडला. एवढा धनुर्धारी कोण आहे ठीक आहे. त्याच्यामुळे तो धबकलेला आहे. एवढाच विषय कसा घेतो तो बघा. चाल पाहिलं किती का शाय पोरी बघ त्यात मला उठून दिसलीस का मला बघून गाला त्या असलीस का. अशी एकमेव तू धनुर्धारी तुझ्यासाठी हा जीव माझा तडपडतो.
बघ मजल गाठा या धडपडतो. सांग मला रात्रीचं बघितलंय दिवसा नाही. करुणा आहे ना, करुणा होता तो करुण. त्याला अशी आता नव्हती पण करुणा त्याच्यापेक्षा धनुधारी होता की नाही. अशी एकमेव धनुधारी तुझ्यासाठी हा जीव माझा तडपडतो. बघ मजल गाठा या धडपडतो. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. तुम्ही फक्त शब्दाचा आनंद घ्या पण माझा तुम्हाला अर्थ काय वेगळा सांगणार नाही की नाही. तुझ्यासाठी हा जीव माझा तडपडतो. मजल गाठा या धडपडतो. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. धडपडतो. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. सांग रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. त्यांच्याकडून त्यांची 200 रुपयाची भरपाई आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर नागेश्वर आहे, शिवाचं स्थान आहे, ही पवित्र भूमी आहे आणि जागृत देवस्थान असलेलं आपलं महाराष्ट्रापैकी या ठिकाणी माझे पिंपळून आलेले पुष्पाचेतक ग्रुप पिंपळी खुर्द चिपळूण संपूर्ण बारी करता. पुष्पाचेतक ग्रुप पिंपळी संपूर्ण बारी करता या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आले. मी त्याचा सतत आभारी, धन्यवाद. तर इथे आल्यानंतर 2 ओळी फक्त देवासाठी घेतो कारण का जागृत देवस्थान आहे. जर काही आहे ना तिचं रामवर्धनीचं वैशिष्ट्य पण एवढं आहे. पालखी डोलते मी सगळ्या जत्रेमध्ये पाहिलेलं आहे की नाही की अशी चालत नाही की ती आहे की नाही तिचं सत्व या ठिकाणी दाखवते. एवढी सत्वाला जागणारी देवता रामवर्धनी आहे. रामासाठी वरदान देणारी आहे ही आहे की नाही. त्रेतायुगात सत्ययुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात रामासाठी, द्वापार युगात धर्मासाठी आणि कलियुगात छत्रपतीसाठी अवतार धारण करणारी जगन्माता धरणी म्हणजे म्हणतात जननी. या ठिकाणी तिचं हे मंदिर आहे आणि खास बघावं मन मोहून जातं. असं एवढं वैभव संपूर्ण गावाचं मंदिर पाहिल्यानंतर खरंच भरून येतं आणि असं पर्यटनाचं क्षेत्र या ठिकाणी चांगलं बनावं
आणि सगळे आमचे मुंबईकर पुणेकर तिकडे गेले ते आपली सगळे गावाकडे येऊ एवढं वैभव संपन्न गाव होते ही देवाच्या वेळी प्रार्थना करतो आणि घेतोय शिव भोळा नागेश्वर बसला डोंगर माथ्यावर राम वरदायनी माऊली पालखी डोलवी खांद्यावर माणसाला नाही हे तिचं सत्व आहे शिव भोळा नागेश्वर बसला डोंगर माथ्यावर राम वरदायनी माऊली पालखी डोलवी खांद्यावर देवी कृपेची सावली भक्त गणांच्या या कामधंद्यावर 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 तुम्ही एवढं घरचे गणपती सगळे टाकून आलेले वाडीवाडीचा काही रोज कमी नसतो हे की नाही तुझा गणपती झाला की तुझा काही चाललाच काही बाकीचे गणपती कोण घेणार या ठिकाणी किरण दादा उतेकर याच्याकडून या गीतासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले मी त्यांच्या सदस्यापर्यंत धन्यवाद तर तुम्ही हे सगळी मंडळी आले तुमच्या मनापासून आभार मानतो घरचे गणपती टाकले तुम्ही साधी गोष्ट नाही जागरवाणी मंडळी तर तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी चिपळूण मंडळी असतील चिपळूण धामणगावून आलेले असतील त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो माहिती बाई दुसरी बारी मोजून 15 मिनिटाची असेल माझी हे की नाही जास्त पुरुषाला वेळ लागत नाही बारी फटाक तू काय करायचं कालवा कालव कर तुला काय करायचं तू कर दुसऱ्या बारीला मी पण आता पुराणातला आधार देऊन बोललेला आहे मी पुराणाशिवाय गात नाही आणि गाणार पण नाही ज्यावेळेला ही मिळेल तेव्हा बारी बंद होईल त्यामुळे काय बारी करायची ती कर तुला भरपूर शुभेच्छा देतात कचकचून तर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा शुभाशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी थांबतो शेवटची बारी मोजून 15 मिनिटं बाई तुला अनेक बाऱ्या करायच्या दिवसाची पण वासाडी करते हा दिवसाच्या पण बाऱ्या रात्रीच्या पण बाऱ्या
आपण काय कर, आज मला रात्रीची भेटलीस, हा उद्या दिवसाची दुसऱ्याला भेटल. बारी करा. तर काही तू पाहण्या कर, तुला भरभरून शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी पहिली फेरी समाप्त करतो. धन्यवाद.